93वा दिवस मध्यरात्री 1 वाजता. स्वतःवर जाता येत नाही, दुसऱ्यांना खालून वर जायचंय बस. मूर्खासारखं उगाच. दीडशानी काय तिला एक कुणी एका शब्दाने पण बोलत नाही आहे. मान्य आहे ती चांगल्या मनाची आहे. गेम बद्दलच सगळे बोलत होते. कोण आहे इथं माणूस म्हणून घाण कोण आहे? ती सगळ्यात घाण या घरात माणूस म्हणून तन्वी कोलते. असं काय करते? ए बस कर, चल 3 काट्याचे प्लीज, चल ओके. मॅक्सिमम जातो प्लीज पण प्लीज. चल आता. चल चल एन्जॉय द मोमेंट. चल चल आणि आता बस चल चल चल. नेगेटिव्हिटी, खरंच नेगेटिव्हिटी आहे. तू विचार, मी सगळ्यात जास्त काय विचार करते माहितीये का, की ठीक आहे कुणी राहू दे माझ्यासोबत, मी सेफ आहे ना, मी राहतीये ना, मला ह्याचा फरक नाही पडत की माझं दुश्मन आहे तर ते गेलेच पाहिजे. 5 काटा पाहिजे होते त्यांना, 5 काटा फायनल मध्ये नाही पोहोचलं, हजम नाही होते. हे चुकलं, हे बरोबर आहे, हे चुकलं. आई बोलती ना हिची की हे चुकलं, हे बरोबर आहे. आता याची आई नाही बघत आहे की काय चुकतीये तिथे. आईबद्दल नाही बरोबर आहे ना, तीच बोलते. मी आईकडून शिकली, तीच मला बोलली आहे. आता बघत नाहीये की काय चुकतंय तिचं. ताई आपल्यासाठी हॅप्पी आहे मी. आहेस ना. डे 1 पासून जे लोक इथे मेहनत करतात प्रत्येक जण, तो पण विचार करायला पाहिजे ना. असं नाही खेळायचं यार राकेश. दिस इज नॉट. फायनल मध्ये 5 लोक पोहोचलेत ना. हॅव रिस्पेक्ट फॉर द गेम यार. तुला कळतंय ना. तिचं मत आहे ते जे असू दे. आपला इंडिव्हिज्युअल सगळ्यांचं जे मत आहे ते आता असू एक दे. राकेश, आम्ही पण पोहोचलोय ना यार मेहनत करून फायनल 5 मध्ये. आपल्या मतभेद अलग, पण हे बोलायचं की या लोकांना ठेवलं आणि हे काढलं, हे नॉट. यू नो व्हॉट आय एम टॉकिंग. धक्काबुक्की करणारा माणूस इथेच आहे. खोटं बोलून हा मी माझ्यासाठी खोटं बोलले असं बोलणारी मुलगी इथेच आहे. आम्हाला पण खुशी आहे. आम्ही पण मेहनत करून पोहोचलोय ना राकेश इथपर्यंत. आम्ही पण केली यार पहिल्या दिवसापासून. विचार कर जरा, कसं वाटत असेल आमची खुशीमध्ये कोणी असं बोललं तर. आय डोंट नो व्हॉट टू से. आमच्यातला एक यू डोंट हॅव टू से एनिथिंग. तो कळतंय ना मी काय बोलतो. मला कळलं. दॅट इज इम्पॉर्टंट. बस. पण फक्त एनिवे कॉंग्रॅट्स. थँक्यू यार. यू टू. अँड राकेश, सॉरी यार फॉर वॉट एव्हर हॅपन. टू जस्ट मोमेंटरी. यू नो मी बेटर. लव्ह यू. हो, मी खूप आधी येणार होतो पण मी वेट करत होतो की नाही एकदा इथपर्यंत पोहोचून मग मी बोल. लव्ह यू. थँक्यू. गेम शोमध्ये आहोत मान्य आहे, पण प्रत्येक दिवशी सर्व्हाइव्ह करण्यासाठी जर आपण छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करतो. आपल्याला आई वडील काय शिकवतात की एक खोटं लपवण्यासाठी आपण 100 खोटी बोलतो. तुम्ही एका नॅशनल टेलिव्हिजनवरून लोकांना काय संदेश देता की मी एक खोटं बोलले, माझ्या स्वतःसाठी बोलले, मला पुढे जायचं होतं, मला ट्रॉफी जिंकायची होती म्हणून मी खोटं बोलले, मग ते खोटं लपवण्यासाठी मी अजून एक खोटं बोलले. आपल्याला लहानपणापासून हेच तर शिकवत आले, या गोष्टी करायच्या नाहीत, या गोष्टी चांगल्या नसतात. पण प्रत्येकच वेळेस हे करून करून जर माणूस पुढे जातोय ट्रॉफीच्या जवळ, तर मग आपण ज्या पद्धतीने खेळलो, मग असं वाटतं काय चाललंय हे. गोड खा आणि विसर. खाल्लंय मी. माझ्यासाठी ही किती मोठी परीक्षा होती, किती मोठी परीक्षा होती यार, किती मोठी परीक्षा होती यार. मी तर प्रे करत होते तुझ्यासाठी. साखर आहे. ओ तोंड गोड करा. तोंड कोण काय. हे बस, हे बस, हे बस. असं नाही, मला नाही पटलं यार. असं नाही यार. चल, ती एकमेकांना चालली हात आहे तर करा. चल. हाताचं Yes. नाही. मग असं वाटतं की असं बघवत नाही का. अगं ये ग, फायनलिस्ट आहोत आपण. असं काय करताय ग. फायनलिस्ट आहोत, फायनलिस्ट आहोत. तुम्हाला कळतंय का. मध्यरात्री 1:15 वाजता. मला रेवा 99% वाटत होती आणि कुठेतरी 1% चान्स दीपाली द्यायचा वाटत होता. हिला वाटलं रेवा जाईल म्हणून पहिलेच म्हणाली होती. रेवा तर वाईल्ड कार्ड म्हणून, पण विशालचा गेम बघताच विशाल जाईल. जे आहे ते आपल्याकडे ठेवा. इमोशन्स आहेत सगळ्यांचे. जे काटा विरुद्ध टोळी जी होती ती आहे, ते असं सडनली चेंज होणार नाही एका दिवसात. ते आहेच रे, पण मला काय म्हणायचंय, कुठल्या टाइमला आपण काय बोलतोय, म्हणजे ते हिट होतं ना रे, की आम्ही पण असं नाही, रेवा जाते आम्हाला पण वाईट वाटत होतं. आणि तो मोमेंट असा होता की असं झालं की अरे इथे पण. आणि ते जे ते बोलली ना की माझी चांगली रेवा गेली आणि खोटी माणसं इथे राहिली, असं नाहीये रे. खोटं सगळेच बोलतात. कुणाच्या इमोशन्सनी दुखावले मी. मेन तिचं त्याच्याबद्दल होतं ते मला कळतंय, पण मला पण त्याच्यामध्ये भरडलं जातंय ना. मग मला ती गोष्ट हिट होणार का नाही होणार. सगळं तुझ्यावरच कशाला घेते. खोटं काय तू बोलतेस, तो नाही बोलत आहे, तो खोटा गेम नाही खेळत आहे, तो धक्काबुक्की नाही करत आहे. धक्काबुक्कीच मान्य आहे मला, पण तो खोटा कधी बोललाय. तो तर खोटारडच आहे.
जे काय बोलतायत, जे काय बोलण्याचा शो आहे, तिला वाटलं ती बोलली बोलू दे, नाही तर तू तुझं ते नाही म्हणत आहे, माझं क्लिअर काय कर. म्हणणं आहे, खोटं बोलणं खरं बोलणं ह्याच्यावरून माणूस चुकीचा आहे, माणूस वाईट आहे हे सिद्ध नाही होत. सातत्यानं होणारी एक गोष्ट जी असते ना ती पण मला म्हणजे नाही तूच पटत. बोलतेस ना, मी खोटारडी मी आहे, मी खोटं खोटं बोलून गेम खेळते, बोलते. तू किती वेळा बोललीस? पण मग मी तेच म्हणते ना की मी बोलते हे पण ते त्या गोष्टीवरून बोलतीये फक्त त्या नॉमिनेशन वरून जेव्हा तुम्ही पलटू बोलत होता होतीस की विशाल बरोबर मी का बसते, तू मला समजून घेऊच शकतेस, गेम माझा चालू आहे म्हणून. तो एकटा बसला, एकटा दिसला तर तो हिरो दिसेल आणि मला ते होऊ द्यायचं नाहीये, हो. मला तो पॉझिटिव्ह दाखवायचं नाहीये हो. तिथून. हे जे काय सगळं बोलायचं इथे आणि मग तिथे बसून मग रडायचं वगैरे इथे की मला अरे तू ही priority गोष्ट नाही देत कधी वगैरे. बोललेली आहे? या 3-4 भाऊच्या धक्क्यांपूर्वीची गोष्ट मग आहे. 3-4 भाऊच्या संपली धक्क्यांची गेल्या त्याच्या आदल्या पूर्वी दिवशी- सिच्युएशन आदल्या वेगळी होती. ते भाऊ बहिणीचं नातं जे झालं ना, म्हणजे सडनली नाही, झालेलं आहे ते. अचानक सडनली नाही ते झालेलं सगळ्यांनाच फेक वाटलं. आहे. मला माहित नव्हतं की तो बॉक्सचा टास्क येणार आहे आणि इथे तुम्ही लोक सगळे आहेत आणि तो एकटाच आहे ज्याच्याशी मी कनेक्टेड आहे. नाही, पण आम्हाला सगळ्यांनाच वाटलं की गेम प्लेचा भाग आहे. कारण नाही, असं काहीच सिंपती नव्हतं. वोट त्याला मिळणं ते साहजिक होतं, ते म्हणून तुमचं होतं. आणि तुम्ही जे करत होतं ते पण दिसत होतं मला की दीपालीला जे अगेन्स्ट करायचा प्रयत्न चालू होता. नाही तुम्ही manipulate करत तो होता. तर- मी नाही झाले Influence इन्फ्लुएन्स. नाही झाली. अरे, पण influencer आपण- पण तो manipulate करतो. नाही नाही Influence नाही म्हणत आहे. इन्फ्लुएन्स कसं होणार ऐकलं जिथे मी जातं. प्रेमाने काटा उभा केलाय. ऐकलं. मी इन्फ्लुएन्स नाही झाले. हा मी बोलत असले याचा अर्थ त्या क्षणाला त्या टायमाला त्यांनी ते समोर आलेत, ते बोललेत तर ते गिव्ह अँड टेक होतच पण आपण- ती वेळ. हे बघ, पण ह्याचा अर्थ असा नाही की मी सोडून गेले. नाही, ऐकणं पण इन्फ्लुएन्स होणं आहे थोडंफार. नाही, ओके, असं नसतं. जो ग्रुप आमचा 5व्या आठवड्यापासून उभा राहिलाय त्याच्यावर तू बोट उगारतेस 13व्या आठवड्यात. मग मग 13व्या मी आठवड्यात तेच ते दृश्य आहे. म्हणते मी तर डे 1 पासून आहे ना विशाल सोबत. तू डे 1 पासून असशील. Exactly. पण तू किती गोष्टी केल्यास हे तू पण स्वतः बघ. कसं विश्वास ठेवणार आम्ही? मग नका ठेवू. आता पण मी आत गेलो होतो, विशाल म्हणाला आम सॉरी वगैरे, पर्सनल गोष्टी काढल्या वगैरे. आज तुम्हाला सॉरी म्हणतोय, त्याच्यावर इट्स ओके. आणि त्याच्याशी बोलण्यात मला काही इंटरेस्ट नाही. हे काय त्याला म्हणजे? प्लीज सांग की मी तो बोलायला येईल माझ्याशी, पण मला त्याच्याशी बोलायचं हे बघ दादा, नाही. जे मला नाही ती पटत गोष्ट ते नाही हर्ट पटत झालेली आहे. आहे, ती मला गोष्ट आयुष्यात कधी पटणार नाही. त्यामुळे त्याला सांग त्याच्याच भलाईसाठी की नको, आता फायनल हा आलोय, तुमचं जवळ game यायचा आहे. प्रयत्न करू नको. तुम्ही जी अर्न केली आहे पोझिशन त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स. पण जे नाही पटले, ज्याच्यासाठी नॉमिनेट केले किंवा ज्याच्यासाठी आपली भांडणं झाली आहेत ते थोडे आज चेंज होणार आहे. मुद्दा एवढाच होता की ती सिच्युएशन तशी नव्हती हे माझं मत आहे. जे मला तुला नाही असं वाटलं पटत मी आहे त्याचं. इन्फ्लुएन्स झाली तुम्ही माझ्याशी आता ह्या टायमाला बोलत होतात तेव्हा? पण आम्ही इन्फ्लुएन्स केलंच नाही तुला. तो असं नाही बोलला की तू इन्फ्लुएन्स झालीस. तो हे म्हटला की विशालकडे चाणक्य नीती जी आहे त्याच्याने माणसं मॅनिप्युलेट होतात, इन्फ्लुएन्स होतात, जो ते करायचं ट्राय Influence करत बघ, होता. दीपाली तू झाली मी नाही, फक्त तो try तिला करत हे होता. बोलले होते जेव्हा तिने मला विचारलं की तू आरबीला का मत दिलंस, तर मग मी तिला हे बोलले की मला असं वाटतं की तू ग्रुप बनवलास, सगळं केलंस, पण तूच कुठेतरी मागे राहिलीस, बाकी सगळेजण पुढे जात गेले गेम मध्ये. त्याच्यामुळे मला असं वाटलं की तिकीट टू फिनाले आरबी जास्त डिझर्व करतो, सो मी त्याला मत दिलं. हे मी तुला बोलले तिथे. ऐकणं पण थोडंफार इन्फ्लुएन्स होणं असतं. एक नॉर्मली आपण हा बघूया ना, राखी ज्या पद्धतीने गेम खेळत होती त्या घाणेरड्या लेवलला गेली की त्याच्यानंतर आपण त्याच व्यक्तीबरोबर संध्याकाळी एकत्र बसतो, खातो पितो. मग ह्याच्यापेक्षा वर्स्ट आणखीन काय होणार या घरात? विसरात असं एक क्लिअरली सांगतो, मी आरबी म्हणून बोलतो. मला आपल्या गँगची लोक, आपल्या ग्रुपची लोक तिथे जाऊन जास्ती बोललेली आवडणार नाही. पर्सनली मला आवडत नव्हती तू राखीबरोबर बोलायचास, हे मलाही नव्हतं आवडत, पण मी तू बोलायचंच ना पर्सनली. दोघांनी पण थांबा, आपल्याला माहिती आहे राखी कशी पण मी आहे. तेच सांगते की 1 मिनिट मी त्याला थांबवलं का राखीशी नको बोलू म्हणून? मग तेच मला मी आवडणार म्हणते. नाही, तू तिथे गेलेली बस पिरियड. तू तिच्या दबाव नाही टाकू शकत. मी टाकणार. कशाला? मी तिचं वैयक्तिक मत आहे. वैयक्तिक गेलं खड्ड्यात, मला नाही आवडणार, मी सांगतो तुला. मध्यरात्री 1:45 वाजता. तू त्याला पहिलं सॉरी बोललास का? हो, मीच बोललो. पण तो म्हणत होता मला काय त्याच्याशी बोलण्यात इंटरेस्ट नाही आहे, कारण तो जे काही बोलला माझ्याबद्दल ते माझं पर्सनल होतं आणि ते गोष्ट मी कधीच विसरणार नाही. तिचं पण ते म्हणणं होतं तन्वीचं की आता काय सगळे फायनलिस्ट झालो आहे आपण, म्हणून मी काही भांडणं विसरू शकत नाही वगैरे हे ते. राकेश, मी तुझ्याशी बोलायला तुला सॉरी नाही बोललं. मला वाटलं की तुला बोलायचं नाही, पण ते separatist ठेवूया विशाल, ते नको. आपण जे काय मला ते हर्ट झालेलं आहे. नाही, ऐक ना राहणार आहे थोडे दिवस. नाही ऐक ना, ते मी तुला बोललोच नाही की तू माझ्याशी बोल किंवा काही. मी मला जे वाटलं की करावं ते मी केलं. ठीक आहे, पण मला जे वाटलं ते मी तिला सांगितलं, तिने बोलून सांगितलं तुला. जे तू बोललास ना I तेच don't- एक्झॅक्ट सांगितलं. That's okay, but- आय डोंट एक्सपेक्ट यू टू बी नॉर्मल. इट्स ओके. हे माझं होतं, मला वाटलेलं ते. Cool आहे, त्याच्यात तुझं काहीच नाही. संपूया विषय आहे ते. असं एवढंच.
आणि हां त्यांचं काय म्हणणं आहे की तू खूप मॅन्युप्युलेटिव्ह आहे, सो तू मॅन्युप्युलेट करायचं ट्राय करत होतास दीपाली ताईला. कधी हे दीपाली हा मी तुला कधी मॅन्युप्युलेट करायचं ट्राय केलं? मी तुला तुझ्याशी बोलताना फर्स्ट सेंटेन्स होता की मला पाहिजे की तू काट्यातच राहावं, हे बोललो की हो, हो. नाही? माझा हे गेम नाही दुसऱ्याला खाली पाडून करायचं, आणि मी कधी तुला ट्राय पण नाही केलंय. आणि मी तुला बाहेरून ओळखतोय म्हणून तुझ्याशी बोलवतो. हे फेक लोक आहेत त्यांना सांग हे सगळं थांबवायला. तो पेटलाय पेटू दे ना, आपण भावनेत येतो. की असं झालंय, म्हणजे मी काय बोलले वगैरे, ते त्याला टोचलं इथं येऊन आतमध्ये, हे ते तर मी बोलली वगैरे वगैरे. ओ भाई आहेस तू तसा, तू फायनलिस्ट झालास. हे मी बोलले होते की हा फायनलिस्ट होईल म्हणून, तू आलास म्हणून काय काँग्रेट नाही करत सुटणार आहे तुला. तेवढं तू कमवलं नाहीयेस माझ्या मनामध्ये इज्जत की तू आलास फायनलिस्ट म्हणून मी तुला काँग्रेट्स करेन. भाई लांब राहा. 94वा दिवस सकाळी 10 वाजता. सकाळी 11:30 वाजता. गर्ल्स स्कूल आणि बॉयज स्कूल बाजूबाजूला होते, तर मी बॉयज स्कूलमध्ये होते. गर्ल्स स्कूल बाजूला, आई टीचर गर्ल्स स्कूलमध्ये होती. गर्ल्स स्कूलचं जरा जास्ती होतं, वेगवेगळं टायमिंग होतं. आमचं लवकर संपायचं. तर मी लहान होतो, शाळेतच पाळणाघर होतं आईचं, त्या टीचर्सच्या मुलांना ठेवायला वगैरे काय काय. पाळण्याघरात सगळ्या मुली, मी एकटा मुलगा. आणि त्यांना त्या मुलींना सगळ्यांना फेरी टेल खेळायचं असतं रोज. आज कोण सिंड्रेला बनणार, आज मी स्नो व्हाईट बनणार. सगळ्यांना प्रिन्सेस बनायचं ते. आणि मी नुसता प्रिन्स दरवेळेला असं केप लावून बसायचो, मुकुट लावून बसायचो डोक्यावर, आणि सगळ्या मुलींना आवडायचो मी. मग प्रिन्सेस बनायला सगळेजण भांडायची की आज मी स्नो व्हाईट, कारण की का स्नो व्हाईट झोपते, प्रिन्स येतो किस करून उठवतो तिला. त्या वयात पण सगळ्यांना किती नालायक नालायक. मी फक्त किस करायलाच होतो तिथे. करू शकतोय मी, याला पटूच इमॅजिन शकतं करू शकते. तू हे करू शकतो. आणि हे वाटूच शकतं मला. रात्री 8 वाजता. कसे आहात सगळे? मस्त बिग बॉस. मस्त बिग बॉस. खुश आहोत. पहिला दिवस आठवला. घरात येणाऱ्या पहिल्या सदस्य होत्या दीपाली, आणि शेवटी आले विशाल. जी बिग बॉस. म्हणजे सुरुवात पण इथेच आणि शेवटही इथेच. आज आपण 5ही जण बिग बॉसचे जे माइलस्टोन आहेत, टॉप 10, टॉप 9, 8, 7 मध्ये आलेला फॅमिली वीक, तिकीट टू फिनाले आणि काल झालेलं मिडवीक एविक्शन, सगळे पार करत इथे पोहोचला आहात. आपल्यापैकी प्रत्येकाला वाटतं कधीतरी आपला बायोपिक बनावा. हो बिग बॉस. आपल्या सगळ्यांचा बायोपिक बिग बॉसनी बनवला आहे. माय गॉड बिग बॉस. कदाचित आपल्याला आधीच अंदाज होता. एवढंच म्हणेन, छान तयार व्हा. ओके बिग बॉस. येस. बस मला. आजचा अनुभव आयुष्यात विसरता येणार नाही. येस बिग बॉस. तयार व्हा, थोड्या वेळाने बोलावतो. ओके ओके बिग बॉस, लव्ह यू बिग बॉस. रात्री 10 वाजता. झोप येते? नाही नाही बिग बॉस. अजिबात नाही बिग बॉस, असं कसं होईल? चला उडवतो. हा. पहिल्या सदस्य, ए फॉर अनुश्री. ऑल दी बेस्ट.
बिग बॉस बाहेर लोक आहेत का? बापरे. आई गं. Love you, love you, love you. बापरे. Big Boss. Love अनुश्री, you so much, ma'am. हे कमावलं आहे आपण. बिग बॉस खरंच मला खूप सरप्राईज होत आहे आणि मी खरंच नाही एक्सप्रेस करू ते माझ्या फिलिंग्स, पण हे सगळे आले आहेत आणि हे जे फोटोज आणि हे सगळं जे काही लिहिलं आहे त्यांनी मला मी खरंच आयुष्यात हा मोमेंट कधीच जगले नाहीये. बिग बॉस ओ गॉड, हे काय काय लिहिलंय. बिनधास्त मुलगी अनुश्री. अनुश्री सुरेखा माने साताऱ्याच्या एका छोट्या गावातून एक तरुणी सोशल मीडियावर रील स्टार म्हणून उदयास आली. रील्स बनवता बनवता तिने तिचं एक वेगळं विश्व निर्माण केलं. मिलियन्समध्ये तिने फॉलोअर्स कमावले. पण सतत काहीतरी हटके करण्याची सवय तिचा माग सोडत नव्हती. एरवी बरेच जण जिथे आपला कम्फर्ट झोन सोडायला तयार होत नाहीत, तिथे तिचा मूळ स्वभाव होता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पुढे जाणं. तिच्या याच स्वभावामुळे रील बनवता बनवता तिने ठरवलं एका रिअल खेळाला सामोरं जायचं. मी अशीच आहे, मी माझ्या मर्जीची राणी आहे असं म्हणत आपण आहात तशाच राहिलात आणि पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांना पाहायला मिळाली एक शेरनी, अनुश्री सुरेखा माने. हा प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचा स्वभाव पहिल्याच दिवशी दिसला, जिथे संपूर्ण घर बजर वाजवण्यासाठी हिंमत दाखवत नव्हतं. तिथे आपण एकमेव होतात ज्या बजर वाजवायला पुढे आलात. आणि इथेच प्रेक्षकांना दिसल्या फायटर अनुश्री. आणि जिथे फाईट आली तिथे अनुश्री कशा मागे राहतील. अनुश्री, बऱ्याचदा आपण वादविवादांचं केंद्रस्थान राहिलात. घरात झालेल्या वादविवादांमध्ये आपण विरोधकांना तोडीस तोड उत्तर देत आलात. पण जेव्हा जेव्हा आपल्या ग्रुपमध्ये वाद झाले तेव्हाही आपण हातचं न राखता उत्तर दिलत. अनुश्री, आपण कधी कोणाच्या सावलीत थांबला नाहीत. आपण स्वतःसाठी प्रकाश बनलात आणि पुढची वाट सर केली. हो बिग बॉस. या सगळ्यात बऱ्याचदा आपल्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं. पण शेरनीला माहीत असतं, शेरनीची झुंज एकाकीच असते. हो बिग बॉस. आणि म्हणूनच आपण उत्तर शब्दांनी नाही, खेळाने दिलत. आणि प्रेक्षकांना दिसून आली बिग बॉस मराठी सीझन 6 ग्रुपमध्ये असून सुद्धा स्वतःची
इंडिव्हिज्युअलिटी जपणारी फायटर अनुश्री सुरेखा माने. अनुश्री म्हणू किड्या. किडा म्हणा बिग बॉस. किड्या, तुझ्यात एक हळवं मन आहे. स्ट्रॉंग दाखवणं हे ठीक आहे, पण हळवेपणा हा खरा स्ट्रॉंगनेस आहे. या प्रवासात आपल्याकडून अनेकदा चुका झाल्या. आपल्याकडे बोट दाखवण्यात आलं, परंतु आपण आपल्या चुका कबूल करण्यातही मागे राहिला नाहीत. आपण उघडपणे झालेल्या चुका कबूल करून दाखवलत. आपण स्वतःशी खूप प्रामाणिक आहात. हो बिग बॉस. आणि हाच प्रामाणिकपणा अनेकांना भावला. अनुश्री, आपण या घरात आलात तेव्हा आपली कोणतीही मोठी स्ट्रॅटेजी नव्हती. आपल्याला कोणालाही इम्प्रेस करायचं नव्हतं, कारण आपण ठरवलं होतं फक्त स्वतःसाठी हा खेळ खेळायचा. आणि हेच सगळ्यात अवघड होतं. खरंच. पण आपण थांबला नाहीत. रोज नव्याने स्वतःचा शोध घेत राहिलात. ही स्वतःचा शोध घेण्याची वृत्तीच आपल्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवते. नक्कीच. अनुश्री, आपल्या या प्रवासामुळे आपण ठरला आहात बिग बॉस मराठी सीझन 6च्या शेरनी. थँक्यू बिग बॉस. खूप नखरे आहेत माझे. थँक्यू मॅम. पाहूया अनुश्री नावाच्या शेरनीचा प्रवास. Ladies and gentlemen, you are not ready for this. आम्ही ड्युटी नाही करणार. मला कोणी नाही हलवू शकत माझ्या बेडवर. तुला मतिमंद बोलले मी. हो, सगळ्यांची काळजी घ्या. तर मी नाही करणार. मी आहेच अशी, तर मग मी अशीच वागणार ना. एकच घेऊन गेली. आणि मी आता टोळी सोडते. मॅम, तुम्ही मला ओळखता? मी जरी रील बनवत असले तरी माझ्याकडे बराच अनुभव आहे. नुकतंच ताकद वापरून गेम जिंकता येत नाही. आता कोणीतरी फालतूगिरी केली, कोणीतरी माझी चावी काढून घेतली. चोरी आहे ना, ठीक आहे, नंतर कळेल का ते चोराला तू समोर शोध ना कुठे पडली तिथे. काय फालतूगिरी, चोरी. कोणी माझी गोल्डन चावी बघितली का? कोणीतरी काढून घेतली. 30 तास झाले आमच्या पोटामध्ये अन्नाचा कन्नी आहे. अशी लाज का बरं नाही वाटत आहे कोणाला की कुठेतरी मी चुकतोय. मी केली होती ती गोष्ट आणि मी समोर नाही येणार आहे. नको करू ग. का? मला खायचं, मी खाणार. मला दिसलं डोळ्यांना, माझी जीभ लपलं भाई, मी घेतलं. का नाही मी हे घेतलीये? नाही अलाउड. अरे मी घेते फक्त.
कालसारखी तिकडे झोप ना, म्हणजे इकडे 2 लोकांना झोपताय. मला नाही उठायचं यार, माझ्या डोक्याच्या आधी प्लीज नका मला उठ. नाटक तू म्हणालास बा? मला कोणी नाही हलवू शकत माझ्या बेडवर. माझ्याशी बोल नको तो. बोलणार मी. तू चुप. आम्ही ड्युटी नाही करणार आहे. काय मूर्ख आहे यार? ड्युटी मूर्ख आहेत का? मूर्ख आहे आम्ही. नालायक आहे, बेशरम तुझ्यासारखं. अनुश्री मला सांगा तुमची भाषा कशी हो? तुम्ही इतक्या शिवाय देत आहेत ना, ते जर कट केल्या तर तुम्ही दिसणारच नाहीत एपिसोडमध्ये. आता मी तर ड्युटी पण नाही करत आहे, मी ते सेवक आहे. अनुश्री ती भांडी बिंडीत काहीतरी सेव कर. नाही करणार आहे मी काहीच, माझी इच्छाच होत नाहीये करायची. तू प्रॉब्लेम स्वतःसाठी क्रिएट करते. चालेल मला. आम्ही काय काम करणारे आणलेत का उचलून इकडे? हे शिमग्यातलं वेगळंच सॉंग आहे तुझं. मला भांडी घासता येत नाही, मी नाही घासणार आहे. तुला इथं राहायचा हक्कच नाहीये. आता नाहीच करणार. अनुश्री तुम्हाला काय वाटतं लोकांना आवडतंय सगळं? तुमची फॅन्स काय म्हणतात वा वा आपण ज्या प्लेअरला सपोर्ट करतोय काय खेळते ती प्लेअर? हे घर लोकांनी बनतं आणि लोकांमध्ये नाती असणं खूप इम्पॉर्टंट असतं आणि ते तिने नाही कमवल्या. आपल्याला जर बोलायचीच पद्धत नाहीये तर घराचं डिसिजन घेण्यात काय ती मुद्दे कसे मांडणार आहे मला माहित नाहीये. माझं मत अनुश्रीला जातं. अनुश्री या आठवड्यातील घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी अनुश्री यांना थेट नॉमिनेट केले आहे. बघूया कोण आहे सेफ आणि कोण आहे डेंजर झोन मध्ये. अनुश्री तुम्ही सेफ आहात. थँक्यू सर. सर काही बोलू शकते? बोला. सर मी अख्ख्या महाराष्ट्राची माफी मागते आणि प्रेम वाढवायचं बघेन, चुका कमी करेन. एक कप चहा. तुला वाद देऊ शकतो चहाचा. मला चहाचा वास ना, मला चहा प्यायचा आहे ना. नाही देणार मी, तू कामच करत नाही. जा. किचन मधले कॅमेरे व्यवस्थित चालतायत ना? हो. कारण बिग बॉसनं अनुश्री काम करताना दिसत आहेत. देव पावलं. टाकू नका, पोटातच ठेवा. मला असं वाटतंय लांडगा तन्वी आहे. अनुश्री अभिनंदन, आपण गेम पालटलात. थँक्यू सो मच. मी त्यांच्यात उठते बसते, मला जागली. अनुश्री तुम्ही जर फक्त नॉमिनेशन झाल्यानंतरच ऍक्टिव्ह होणार असाल तर मी बिग बॉसला सांगतो की प्रत्येक आठवड्यात तुम्हाला नॉमिनेट करा. जोपर्यंत माझ्या काहीतरी प्लस गोष्टीमुळे आपण जिंकत नाही ना, तोपर्यंत मला ते नाही का चैन नाही मिळणार. तू आमच्या टोळीचं डोकं आहेस. आमची झाली. तुला आम्ही एक डील देतो. तू त्या ग्रुपमध्ये जरी असलीस तरी आमच्या ग्रुपमधून आम्ही तुला सेफ ठेवायचा ट्राय करू. नॉमिनेशन प्रत्येक नॉमिनेशन तिकडे काय शिस्त आहे थोडं बहुत येऊन इथं सांग. पहिला पेरूतून प्राजक्ताला उडवते. अनुश्री इथे प्रत्येक जण काही ना काहीतरी करायचा प्रयत्न करतोय आणि मला अजून तरी तिचा गेम दिसलेला नाहीये. प्राजक्ता, येस बिग बॉस. आपल्याला अजूनही असं वाटतं की अनुश्री यांचं वागणं आपण प्रेडिक्ट करू शकता? नाही बिग बॉस, नाही करू शकत. ही मोमेंट खूप भारी आहे कारण आम्ही वेड्यासारखे नाचत होतो आणि खूप मजा येत होती. सो त्यासाठी मला ही मोमेंट आवडेल इथे मेमरी वॉल मध्ये ठेवायला. थाली की बँगन कधी हिथं कधी तिथं आहे मी. तर तुझ्यासारख्या कामाला ठेवलंय. एक वेळ अशी येईल जेव्हा मी पण तुझ्या लेवलला मोठी होईल आणि तेव्हा मी तुझ्यासारखी लोकांना चप्पल उचलायला पण नाही ठेवणार. तितका दिसत नाही घरामध्ये, तितकी त्याची इन्व्हॉल्वमेंट नाहीये. एका गोष्टीचं कौतुक करायचंय. टोळीमध्ये असताना सुद्धा ग्रुपसाठी खेळल्या पण जिथे स्वतःचा विचार करायचा होता त्यांनी स्वतःचा विचार केला. मग मला पळवायला हेल्प करा, म्हणजे मला असं बोलायला लागेल कारण तिकडून बघताय. त्यांनी 3-4 आठवड्यापासून समोरच्या ग्रुप बरोबर इक्वेशन्स बनवले. थँक्यू. मग काय आणलंस तू? भाजी आहे आणि चपात्या गरम केल्यात म्हणून त्या कडक. भाजी जास्ती नको. तिला आरबीला जवळचं झालंय वाटतं, त्याच्यामुळे त्याच्या गुड बुक्स मध्ये राहण्यासाठी आता नाटकं करते.
त्यांच्या रश्या विशालच्या हातात आहे. तुझ्याबरोबर राऊंड वीक दिसतोय. सिरियसली सगळ्यांना ना तुझ्या बाबतीत ना एक ट्रस्ट इश्यू क्रिएट झाला. जे आहे पदरात पडते ते एक्सेप्ट करायलाच लागणार. मी डिनाय तर नाही करू शकत ना. मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे की मला कोणी पलटो म्हणलं तरी. मग तेच आहे, मग ट्रस्ट कसं होणार कोणाला तुझ्यावर? नका करू. मग एकटी पडशील. चालेल. त्याच्या एकट्यावरती तुम्ही सगळेजण एवढे चढताय. मी जेव्हा तेव्हा तू काय ऐक ना, लय वेळा बोललीये. बिनफुकट पंगे घेते माहिती तू. म्हणजे मी आता खेळते त्यांच्याकडून, पण अजून किती दिवस खेळ माहित नाही. अनुश्रीला सपोर्ट करायचा. बघूया, मला कळत नाही. तुम्ही इथे बोलत होता मला अनुश्री टोळीत नकोय आणि मी आता टोळी सोडते. आता मी इंडिव्हिज्युअल खेळतीये. माझं मी ठरवते, तर यांना मी नकोय टोळीत. अनुशीला नाही द्यायचे, सागर दादाला द्यायचे. अनुशीला तू बहीण बहीण म्हणतोस, तिला का देत नाही? तुला वाटतंय ह्या स्टेजला आपण हे असं खेळलं पाहिजे? मला जो योग्य वाटतं त्याला मी देतोय. मी स्वतःला खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट समजते. तुम्ही ऍग्री करा, डिसॅग्री करा, आय डोंट केअर. या घरात विश्वास करायचा असेल ना तर माझ्यावर करतील, तुझ्यावर नाही करणार. हो, मग तो माझा गेम आहे की संबंध नाही. माझ्या खांद्यावर नको. बरेच लोक बऱ्याच वेळा ग्रुप्समुळे वाचले जातात, पण अनुश्री त्यांचा खेळ असा होता ज्यामुळे ते आत्तापर्यंत घरात टिकून राहिलेले आहेत. कारण त्यांनी इंडिव्हिज्युअल गेम हा दाखवला. मी बोलले होते पुन्हा चूक करणार नाही आणि आज मी ते सिद्ध केलं. जेव्हा ना राकेश दादाची माझी जोडी बांधली होती ना, तर मला अशी फिलिंग येत होती की माझे पप्पा आहेत आणि मी नाही का त्यांच्या मागे मागे फिरतीये. माझे पप्पा कंटिन्यूस आजारी असायचे. आम्ही 3-3, 4-4 महिने एका हॉस्पिटलमध्ये. असं मी आयुष्यातले कित्येक दिवस काढले. मी आणि मम्मी त्यांना घेऊन गावगाव फिरायचं. सारा गेल्या माणसाची हिंमत खचून जाते. तू गेल्यानंतर आई खूप खचली रे. कोणच नव्हतं रे सपोर्टला. एकटीने वाढवलं मला. बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरात एक खोटी मुलगी आहे जी खोटं बोलते की तिला इमोशन्स नाहीत, तर ती स्वतःशी खोटं बोलते कारण ती इमोशनल आहे. ती जुडते, ती नातं बनवते आणि ती बिना सांगता लोकांसाठी करते. आणि मी तिला प्रेमाने बालू बोलवतो आणि माझी बाळू अनुश्री. या घरात खूप गोष्टी सोबत बघितल्यात. जिंकलो पण आहोत सोबत आणि हारलो पण आहोत सोबत. बऱ्याच वेळा खूप काळजी वाटते त्याची. जेवताना एकटाच असतो, हे सगळं नाही बघवत मला. आणि तू एकटा नाहीयेस, मी आहे तुझ्यासोबत. बाहेर जाऊन कुणालाच नाही भेटणार आहे मी, पण तुला मी एक फोन तरी नक्की करेन. कधी कधी अशी घरच्यांची आठवण येते ना आदनामधनं. टपाल पेटीत आपल्या घरातून आलेली पत्र आहेत. प्रिय किड्यासाठी आईचं पत्र आहे. प्लीज प्लीज नाही, आता नाही राहू शकत इथे यार. माझ्या या शो मध्ये येणार म्हणजे मी तोपर्यंत टिकणार. तुझ्या नावाने बोलताय. अनुश्री विश्वासाच्या लायकीची नाही, हे वाक्य ठप्पा मारून घे. चला, तुझ्यासारख्या कामाला ठेवलंय. तुला नाही ठेवत ग. आता निघा. तुझी औकात नाही बोलायची. बिग बॉस खूप क्लासलेस लोकांना बोलवलंय तुम्ही खरंच. या घरात एक सदस्य आहेत ज्या अभिमानाने आपल्या नावापुढे आपल्या आईचं नाव लावतात. घरात भेटायला येत आहे लाडक्या किड्याची आई.
कशी आहेस, बरी आहेस ना? तू बघितलं नाहीस का टीव्हीवर? बरी आहे का नाही? बघितलं बरी आहेस पण मला लय आठवण येत होती बाळच. सगळ्यांना भेटायचंय. मला विश्वास धरून ठेवलाय. अनुश्री, बिग बॉस आपल्या आईंसाठी एक प्रश्न होता. विचारा. अनुश्री यांचा बॉर्न कुठे झाला? बिग बॉस वाई. अनुश्री, वेळ झाली आहे निरोपाची. चला येते. घ्या काळजी. बघा खाली हे काय आहे? आई घेऊन आली रुमाल. त्याचा ओ वाव, प्यार की निशानी. अब बिग गेम खेळले में मजा आएगा. त्यांची टीम जर उमेदवारीमध्ये असेल तर मी सुद्धा बाद करणार आहे. जब शेरनी के पंजे निकलते हैं तो सबके सर झुकते हैं या फिर कट जाते हैं. राख कर दे दुश्मन को. उसने रूप है अपना. डर को उसने त्याग है दिया. बहुमताने घेतलेल्या निर्णयानुसार अनुश्री ठरल्या आहेत घराच्या नव्या कॅप्टन अनुश्री. थँक्यू सर. अभिनंदन. दहाड़े से मारे हर कोई घबरा गया. दुनिया में दबा दिया. घायल है वो फिर भी माने उसने हार नहीं. लोआई आई देखो शेरनी. अनुश्री, काय त्या जाळ्यातून जसे झपझप तुम्ही जात होता, म्हणजे मी तुम्हाला सांगतो की तुम्ही ऍक्च्युली तन्वीपेक्षा फास्ट होता. अनुश्री, आपण ठरला आहात बिग बॉस मराठी सीझन 6च्या तिसऱ्या फायनलिस्ट. थँक्यू सो मच. Love you all of you. बिग बॉस, तुम्ही काही मिनिटांमध्ये मला माझी अख्खी जर्नी दाखवलीत. किती गोष्टी पार पाडून, किती गोष्टींना सामोरं जाऊन इथपर्यंत आली आहे. मला आज रिअलाईज होत आहे. मी विसरून जाते गोष्टी मागच्या, पण आत्ता डे 1 पासूनचं सगळं माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं. किती कठीण होतं हे सगळं बिग बॉस, सांगता येत नाही आहे. खूप कठीण होतं आणि मी कनेक्ट नाही होत लवकर, तर त्याच्यामुळे माझ्यासाठी मला असं वाटतं जरा जास्त कठीण होतं, कारण विश्वास कोण ठेवणारं नव्हतं. आणि ह्या गेममध्ये खरं तर आपण पण कुणावरती विश्वास नाही ठेवू शकत, कारण कधी काय होईल सांगता नाही येत. तर ह्याच गोष्टीमुळे मला जसं वाटतंय तसं मी खेळत गेले, कारण आधी ठरवून आले नव्हते की असं खेळणार आहे तसं खेळणार आहे. जसं जमेल, जसं वाटेल, जशी मी आहे, मला तसंच महाराष्ट्राला दाखवायचं होतं की हा मी अशी आहे. पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. पण खरंच संपूर्ण महाराष्ट्राने खूप सपोर्ट केला आणि मला इथपर्यंत पोहोचवलं आहे. आणि थँक्यू सो मच. माझ्या ज्या काही चुका झाल्या त्या सगळ्या त्यांनी पोटात घेतल्या आणि मोठ्या मनाने माफ केलं. माझा महाराष्ट्र महान आहे, मला माहिती आहे. आणि काय सांगू, माझ्याकडे शब्द नाही आहेत. हे तुमचं सगळ्यांचं हे प्रेम, जे तुम्ही ही फॅन मोमेंट मी कधीच नाही जगले, कधीच नाही. म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत हे सांगायला. तिथून त्या ब्लाइंड्स वरती गेले आणि जो आवाज आला, एकतर खूप दिवसातून नवीन चेहरे बघतेय मी. इतके दिवस वैताग आला होता ह्या सगळ्यांचे चेहरे बघून. खूप छान वाटतंय, खूप प्रेम देताय तुम्ही मला. एक काय म्हणतात त्याला, मी हळवी नाही आहे, पण मला खरंच खूप रडायला येतं हे सगळं बघून. आणि बिग बॉस, तुम्ही तर ग्रेट आहात. तुम्ही एखाद्या माणसाला इतकं स्पेशल फील करून देता ना, की काय काय करून आम्ही इथपर्यंत पोहोचलो.
पोहोचलोय हे सगळं तुम्ही इतक्या छान प्रकारे ह्या वेव्हीमध्ये मांडलंय. थँक्यू बिग बॉस, थँक्यू सो मच मला ही संधी दिल्याबद्दल. आणि थँक्यू सो मच तुम्हा सर्वांना की तुम्ही माझ्यावरती खूप प्रेम केलं, मला सपोर्ट केलं आणि मला इथपर्यंत पोहोचवलं. आता फक्त ट्रॉफीवरती लक्ष आहे, आपल्याला ट्रॉफी मिळवायची आहे. थँक्यू. माझ्या लाडक्या किड्या, बिग बॉस शेवटी एवढंच सांगू इच्छितात. इथून पुढे जर कोणी प्रश्न विचारला की अनुश्री आपला बॉन्ड कुठे झाला, तर अभिमानाने सांगा अनुश्री सुरेखा माने या शेरनीचा जन्म बिग बॉसच्या घरात झाला. मला आतापर्यंत कधी एवढा भारी सरप्राईज कुणीच नाही दिलाय, कुणीच नाही. म्हणजे माझ्या कुठल्या बॉयफ्रेंडनी पण नाही दिलाय. बिग बॉस थँक्यू सो मच. हा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल होता, मी कधीच नाही विसरणार. आणि मला इथून पुढे कधी कुणी कॉमेंट केली ना की तुझा बॉन्ड कुठे झालाय, मी नक्की हे सांगेन की माझा बॉन्ड झालाय बिग बॉस सीझन 6 मध्ये. लव यू बिग बॉस, थँक्यू सो मच. अनुश्री घरात या. येस बिग बॉस. रात्री 11:15 वाजता. खूप भारी आपला बॉन्ड किती छान दिसत होता माहितीये. हा ऐकत होता, डायलॉग्स पण ऐकत होते. अरे यार खूप भारी एवी असली बनवलेली ना, सगळं डोळ्यासमोर उभं राहत होतं की नाही का काय कसं ते तिथे जे भांडण झालं होतं बघ आरबीचं आणि माझं, ते पण तिथलं ते सगळं फुटेज पण बघितलं मी, सगळं बघितलं. मोस्ट ऑफ द टाइम तर मी बिना मेकअपचेच होते, तोंडावर सगळे फोड. आणि त्यांनी ना मला नाव दिलं ह्याच्यामध्ये शेरनी. नाही खूप भारी त्यांनी इंट्रोडक्शन तसं केलं, किती छान. आणि किडा म्हणून हाक मारत होते, मला असलं छान वाटत होतं ना बिग बॉस. हो खूप भारी, खूप स्पेशल आहे ना. तुम्ही लोक वेडे होणार आहात, वेडे. हो ना. असं आपलं इंट्रोडक्शन करतायत ना ते की म्हणजे स्वतःला जरी भारी वाटत नसेल ना, स्वतःबद्दल तरी वाटायला लागेल. एवढं भारी खरंच. हो आपण जोडीमध्ये होतो ना तेव्हा मी ह्यांना लोकांना सांगितलेलं की मला नाही का जेव्हा मी त्याच्यासोबत होते मला अशी चिडचिड होत होती, पण मला एक्सप्रेस होता येत नव्हतं कारण मला असं वाटत होतं की यार हे माझे बाबा आहेत आणि त्याला तो थोडा प्रॉब्लेम होता कंटिन्यू इकडे तिकडे, त्याला औषधं किंवा हे ते, तर ते मी सगळं एक्सप्रेस केलेलं ते पण आपलं पहिलं भांडण पण दाखवलं. हो ते पण दाखवलंय. रात्री 12 वाजता. थँक्यू सो मच. थँक्यू. दीपाली सय्यद. मनोरंजन क्षेत्र, समाजसेवा आणि राजकारण या क्षेत्रात विविध आव्हानांना नेहमीच धडाडीने सामोरी जाणारी एक व्यक्ती अशी जिची ओळख होती, ती सज्ज झाली एका अशा आव्हानासाठी जे तिच्यासाठी ठरणार होतं आजवरचं सर्वात अवघड आव्हान. हे आव्हान तिला पेलवेल की नाही हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न होता, पण ती मागे हटणारी नव्हती. जी हट्टी आहे
निडर आहे, खंबीर आहे, दमदार आहे. कारण ती होती जिद्दी दीपाली सय्यद. ही जिद्दी दीपाली गोष्टी गोष्टीला भावनाविवश व्हायची, पण ती लढली, भांडली, झगडली. रोज ती नव्याने दुखावली गेली, पण तिने आपला संयम कधी ढळू दिला नाही. उलट रोज एका नव्या उत्साहाने ती उभी राहिली, कारण तिच्यामध्ये दडली होती एक प्रेमळ आणि जिद्दी आई. दीपाली, असं म्हणतात, ज्या घरात आई नसते ते घर घर नसतं, त्या नुसत्या भिंती असतात. प्रत्येक आई आपल्या मुलांवर चिडते, रागावते, भांडते, पण आईची माया कधीच कमी होत नसते. तसंच आपलं होतं. मित्र असो वा शत्रू, आपल्यावर एका बाजूने हल्ले होत राहिले, आरोप होत राहिले, पण प्रत्येक वेळेला प्रत्येकाची आई होऊन वेळप्रसंगी त्यांचे कान धरलेत, प्रेम दिलत, पण हा मायेचा बुरुज कधी ढासळू दिला नाहीत. आणि म्हणूनच असं म्हटलं गेलं की दीपाली नावाच्या एका खंबीर आईने खऱ्या अर्थाने या 4 भिंतींना घरपण दिलं. दीपाली, खेळाच्या सुरुवातीपासूनच आपण या खेळावर आपली पकड ठेवलीत. आपण हुशारीने काटा ग्रुप बनवून या खेळाची दिशा बदललीत, आणि म्हणूनच आपल्या गेमची कायम चर्चा झाली. दीपाली, जेवढी चर्चा आपल्या गेमची झाली तेवढीच चर्चा झाली आपण नेसलेल्या साड्यांची. हॅशटॅग नारी इन सारी असा ट्रेंड आपल्यासाठी चालला. साडी आणि आपलं नातं जेवढं खास होतं तेवढंच या घरात आपलं खास नातं राहिलं ते या घरात झालेल्या वादविवादांशी. चूकला चूक, बरोबरला बरोबर म्हणताना आपण आपलं मत ठामपणे मांडत आलात. वेळप्रसंगी आपल्यावर वैयक्तिक शेरेबाजीही करण्यात आली. त्यावेळेला आपण आतून तुटलात. आपल्याला भावना अनावर होत होत्या, पण तरीही आपण माणुसकीची भिंत कधी ओलांडली नाहीत. डोळ्यात पाणी आलं तरी आपला आवाज कधी दबला नाही. प्रत्येक वेळेला आपण आपल्या माणसांचा आवाज बनलात, आणि म्हणूनच आपल्या माणसांसाठी लढणारी दीपाली प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरली. दीपाली, टास्क असो वा नाती, आपण प्रत्येक ठिकाणी स्वतःचा ठसा उमटवलात. कधी थांबला नाहीत, कधी मागे हटला नाहीत. नेहमी राहिलात स्वाभिमानी, आणि म्हणूनच आपण ठरलात या घराच्या रणरागिणी. बघूया या रणरागिणीचा प्रवास. साहेबान, कदरदान, मेहरबान, दिल थाम के बैठिए, क्योंकि अब आपके सामने तशरीफ ला रही हैं मलिकाए हुस्न नूर नजर मोहतरमा.
अभिनयाच्या पडद्यापासून ते राजकारणाच्या मैदानापर्यंत त्यांच्याच नावाची जोरदार चर्चा असते. आता इथेही चर्चेत येणार आहे त्यांच्या या घरातला प्रत्येक सीन. बिग बॉसच्या घरात जात आहेत महाराष्ट्राच्या हेडलाईन क्वीन. ओ माय गॉड पहिला विषय. थँक्यू बिग बॉस या सीझन मध्ये बोलल्याबद्दल. ओ माय आमच्या वाड्यावर तुमचं स्वागत आहे. काय सुंदर दिसते साईश. थांब थांब. दीपाली दसकू नका, छान दिसताय. ओ माय गॉड. नृत्य त्यांचं पाहिलं की असं वाटतं की बघत राहावं त्यांच्याकडे. ज्याला बघितल्यानंतर क्या बात आहे या असं निघतं, ती तू आहेस. टिकली लावली, पावडर लावलं, अजून लावता तरी काय. ऐका ना, ऐकते ना. खानदेश मा रस प्यायला ये म्हणलं मा. आमच्या म्हाताऱ्यांकडे लक्ष ठेवा रे जरा. सागर, हा सर. आपण स्वतःबद्दल म्हणू शकता, पण दीपाली चिरतरुण आहेत. ती फक्त गोरी आहे. तू लंडनला गेलीस ना किंवा युरोपला गेलीस ना, नॉर्मल दुकानात सेल्स गर्ल पण असे दिसतात. विशाल, प्रत्येक व्यक्तीला देवाने रूप दिलंय. त्यातलं सौंदर्य जर तुम्हाला दिसत नसेल तर तो तुमचा दोष आहे. महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्रीबद्दल असे शब्द तुम्ही वापरले. तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्राला आवडले? माग भुकणारे कुत्रे भुकत राहतील, तुम्ही नका मनावर घेऊ. तुम्हाला प्रूफ करायचंय, मला काही प्रूफ नाही करायचं मी काय आणि काय नाही येते. मी मान देते मोठ्यानं मान देते. तुला आदर घेता येत नाही, तुला आदर नाही, तू मोठी आहेस, तुला अरे मोठ्यानं वाईट वाटत नाही का? असं करून जर मी वाईट होणार असेल ना तर मी वाईटच बरी आहे. तुम्हाला पाहिजे तेव्हा यायचं आणि तुम्हाला नको तेव्हा हे काय. दीपाली आणि तन्वी थोड्या वेळासाठी असं वाटलं की सासू आणि सून भांडतायत. या फटाक्याचं स्पेशालिटी काय आहे? हा फटाका फुटतो आणि दुसऱ्यांनाही फोडायचा प्रयत्न करतो. दुसऱ्या फटाक्याच्या सतत मागे अरे फुट ना, ऐक ना, फुट ना, इकडे ये, फुट ना. सरळ 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 माझा ऐक. अगं नाही, इथे नाही. मारा 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 मारा, लवकर मारा, लवकर. व्हेरी गुड, हुकला. माझं ऐक. खाली मार, खाली मार, मार मार कर. एक बघ चालू कर जरा. मी करते, नको करू. मी शिस्तीत मदतीला गेले होते, पण तिला सकाळपासून तसंच करायचं तर ठीक आहे. तुम्हाला पाहिजे तेव्हा यायचं आणि तुम्हाला नको तेव्हा हे काय. ते गोग्या गोडगोड बोला. ते होत नसेल तर तू समोरच्याला असं करू नकोस. तुला आदर घेता येत नाही, तुला आदर नाही, तू मोठी आहेस, तुला अरे मोठ्यानं वाईट वाटत नाही का? तुझं ते जे बिहेवियर आहे ना रॉंग आहे अनुश्री. मला रॉंगच बिहेव करायचं. मग जा तिकडे. तुला हट झालं ना. नरडा आहे ना, ते सगळ्यांना चालतं. चांगलं करू नकोस. मला सुद्धा करता येतो. मला नाही दाखवायचं. अरे तू ऐकतच नाही यार. तुझं ऐकायचं नाहीये. माझ्या पर्सनल सामानाला हात लावायचा नाही. जे अंगावर जातं त्याला शिंगावर पण घेता येतं. दीपाली, झुंड में शेर कभी नहीं आता. आता हमारा आता आमचा येतो. माझ्या तोंडी लागू नकोस. तू नंतर बघेन मी बरोबर. देवानी पाठवली एक फ्रेंड स्पेशल आणि बनवली आम्ही इथे फनची अमेझिंग मिसळ. केला तिने इथे भोसले परिवारांचा नाव रोशन. केला तिने इथे भोसले परिवाराचं नाव रोशन. दीपाली, तू आहे माझा एक स्पेशल इमोशन. दीपाली आणि आपली तुम बिन मोमेंट ही पण खूप गाजली होती.
माझी बेस्ट फ्रेंड दीपाली बरोबर परफॉर्म केलं तर हे ऑलवेज स्पेशल राहील. आपली टीम नाहीये कळतंय. आता टीम बनवूया ना. बनवायला हवी. आर्मी आहे, तू आहे, मी आहे, हा माझ्यासोबतच असणार. दुसरा ग्रुप फॉर्म करूया. तू, मी, तन्वी आणि प्रभू. टोळीला टक्कर द्यायला किंवा टोळीचा काटा काढायला. टोळीचा काटा काढायला. राकेश, तन्वी, दीपाली, तुम्ही खेळायला सुरुवात केली. तुमचा गेम दिसतोय. यांची एक खासियत आहे. काय 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 हाताची 4 बोट एकत्र आली की असा ठोसा देतात विचारू नका. पण एक मिनिट, याचं काय? एकमेकांना कधी अंगठा दाखवते सांगता येत नाही. सागर, मागे तुम्ही एक पंच मारला होतात की ही 4 बोटं म्हणजे काटा टीम आहे. ते असे एकत्र राहतात, पंच मारतात, मग अंगठा दाखवला जातो. पण या आठवड्यात त्यांची जी युनिटी दिसली आहे त्याच्यासाठी मी थम्स अप करतो. सगळ्यांना आपली युनिटी एवढी आवडते, एवढे फॅन्स आहेत काट्याचे, खूपच हाय लेवलवर गेलाय काटा. आम्ही काटाने टोळी तोडली, पण टोळी आमच्या काटाला तोडू शकत नाही. माझा काटा, आम्ही एकत्र आहोत आणि शेवटपर्यंत एकत्र राहणार. हे बघ, हे बघ. मी स्ट्रॉंग आहे आई. इथं पण एक आई आहे ना. हो आहे ना. आईची आठवण येते. बिलकुल विकू नकोस. बिलकुल बिलकुल. बी स्ट्रॉंग, एकदम स्ट्रॉंग. लोकांना आधार नाही येते, मला आहे तू आणि मी तुला. दीपाली, ते तुला तो छाया देते सगळ्यांना. मला गेला एकदम मदर ट्री. मदर ट्री, तू छाया देतेस आम्हाला. आम्ही सगळे तुझ्या छायेमध्ये छत्र छाया आहोत. गेममध्ये आपल्याला खेळायला पाहिजे. आता काय करायला पाहिजे, दोघी जेवण बनवतात ना, ही जोडी तोड. जरुरी नाही की प्रत्येक आठवड्यामध्ये दोघींनीच बिलकुल नाही. तू काय आग लावून गेलीस ते सुरू झालं इथे. गुड जॉब. तिचं काय माहितीये का, पोक करायचं म्हणजे नाही का, एखाद्याला चढवायचं, काडी लावायची आणि बाजूला जायचं. इट्स साइड एक कन्फ्युजनच आहे अजून. ती पर डे आहे. दीपालीची पार्टी काय? राकेश. दीपालीला हे कळत नाही की ती कुणाची प्रायोरिटी नाही. काटामध्ये हिचं काय आहे, हिचं योगदान काय? ती सॉलिड डुअल पर्सनॅलिटी आहे. दीपाली तर तसाही गेम काहीच नव्हता. गेम काहीच नाहीये, पण तिचं काय त्यांच्यात आहे म्हणून ती वाचत आली आहे. दीपाली कोणाचीच नाही. दीपाली ताईचे तर 101% चान्स आहेत बाहेर जायचे. ती एकदम स्लाय कॅरेक्टर असतात ना त्या टीव्ही सिरियल मध्ये, एकदम असं एकदम असे असतात ना गाण. मी नॉमिनेट करतो दीपालीला. त्यांचा स्वतःचा गेम असं दिसत नाहीये. ती आत्ताही एक टीम मध्ये खेळतीये. तुमचं लिस्निंग मला असं वाटतं वीक पार्ट आहे. आपण गुड बुक्स मध्ये का राहतात? राकेश जे काही करत असतील त्याचा तुम्ही एक भाग असतात नेहमी. दीपाली ताई ही संपूर्ण काटा ग्रुपची कठपुतली आहे. या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झालेले सदस्य आहेत दीपाली. दीपाली, आपण देणार आहात सरडा. तन्वी, त्या दिवशी बोलताना ती बोलली की माझं काहीच बॉन्ड नाहीये एकमेकांचा आमचा. सो मला कुठेतरी असं वाटतंय की आपण सोयीनुसार आपल्या रिलेशन्सला त्या हिशोबाने घेत आहेत. तुझ्या आणि त्याच्या कंपॅरिझन मध्ये तो पहिला असेल, तुझ्या आणि रेवाच्या कंपॅरिझन मध्ये तू पहिली असशील. हे तू ऐकून घेत नाहीस, हा प्रॉब्लेम आहे. राकेश, आपल्या समोर आहे विंचू. दीपाली आणि तुला दोघांनाही द्यायचे.
तुम्ही एकमेकांना जे शब्द वापरले, ज्या इमोशन ज्या पद्धतीने बोललं गेलं यावेळेला, ते मला ऑनेस्टली नाही आवडलं. माझ्याही मनात ज्या गोष्टी राहतात ते मला बोलायचे अजून किती 7 दिवस बोलणार आहेस का तू? मला मी घेईन 1 महिनाभर. मला एक अशी चित्र समोर येत आहेत ना की त्याच्याने माझे डोळे उघडत आहेत. तुझं काय होत आहे ना, तू सगळ्यांना एकत्र ठेवण्याच्या नादात आहे ना, तू स्वतःला विसरून गेलीस. ह्यांच्यामध्ये अटकून ना स्वतःचा गेम विसरून आई असते जी सगळ्यांचं बनवते ना तिलाच ते जेव्हा आपल्याला लागतं किंवा आपण एकटे असतो, जेव्हा आपल्याला कोणाची खरंच गरज असते, कोण नसतं. दीपाली फ्रीज. बिग बॉस दीपाली यांचे पती बॉबी आणि मुलगा अली यांचे बिग बॉसच्या घरात मनपूर्वक स्वागत करत आहेत. मम्मी कैसी है? हाँ क्या हो? क्या मम्मी? बहुत अच्छा खेल रहे हो. तुझा पण एक स्वतःचा एक स्टँड ठेव ना. फक्त ग्रुपसाठी मत देऊ शकतो. इमोशनल ब्रेक करना पडतो. दीपाली, या घरात अनेकांना आपण आईची माया लावलीत तर आपल्याला आपल्या आईच्या मायेपासून बिग बॉस लांब कसं ठेवतील? स्वतःसाठी घेऊ. बरं खेळते आई खेळते. गिव्ह युअर बेस्ट शॉट. येस ऑफकोर्स. काही झालं तरी लढणार 100%. तुम्ही या वेळेला फ्रंट फुटवर खेळलात. तुला फायनल पर्यंत जायचंय आणि ट्रॉफी घेऊन नक्की यायचंय. येस 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 येस. दीपाली, आपल्याला मिळत आहे कॅप्टन पदाची उमेदवारी. दीपाली, आपण ठरला आहात बिग बॉस मराठी सीझन 6च्या 5व्या फायनलिस्ट. मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू बिग बॉस. थँक्यू सो मच. थँक्यू महाराज. स्ट्रॉंग प्लेअर आहात. वेल प्लेड दीपाली. बिग बॉस, ओ बिग बॉस, थँक्यू. हे पॉसिबल नसतं झालं. खरंच हा प्रवास खूप कठीण होता, खूप कठीण. एवढ्या सगळ्यांना टफ देणं, ह्यांच्याबरोबर समोर उभं राहणं, ह्यांच्याबरोबर ह्यांच्यातलं एक होऊन खेळलं. हो बिग बॉस, मी या घरात खूप जगले, खूपच. सुरुवातीला एक भीती होती, बिग बॉसच्या घरात जाऊ की नको जाऊ, जाऊ की नको जाऊ. पण एक वेळ आली आणि एक डिसिजन घेतलं की चल बिग बॉसच्या घरात जाऊया, बघूया काय करू शकतेस. हा 3 महिन्याचा प्रवास पूर्ण करून आज इथे उभी आहे. थँक्यू. शक्य नव्हतं हे, पण हे सगळं तुमचं प्रेम. थँक्यू. पॉसिबल नव्हतं पण हे सगळं पॉसिबल झालंय तुमच्या प्रेमामुळे,
स्वतःच्या असलेल्या आतल्या आत्मविश्वासामुळे हे अनबिलिव्हेबल आहे माझ्यासाठी. पण मी हे सगळं केलं आहे आणि ह्याच्यानंतर तर मी मागे म्हणून बघणारच नाही आहे. एक असं पंख दिलेत मला बिग बॉस तुम्ही, असे जे मी एकदम भरारीने उडणार आहे. थँक्यू बिग बॉस, थँक्यू सो मच. दीपाली, मी नेहमीच म्हणतो छान दिसता, पण आज म्हणेन छान खेळता. ओ थँक्यू बिग बॉस, थँक्यू. हे ऐकायचं होतं बिग बॉस, हे ऐकायचं होतं. दीपाली, आपल्या नावामागे आजवर अभिनेत्री, समाजसेविका, राजकारणी, नृत्यांगना, निर्माती अशी अनेक बिरुदं लागली. पण बिग बॉसच्या या खेळानंतर आपल्या नावापुढे आणखी एक बिरुद असेल, ते म्हणजे रणरागिणी दीपाली सय्यद. या घरात या. बाय. लवकरच आले. हा लवकर. ट्रॉफी घेऊन आले मी, ट्रॉफी घेऊन आले. मध्यरात्री 1:15 रणरागिणी. What a heavy man. कमाल ना. गॉड, कसं वाटलं हे चॅप्टर होते, चॅप्टर. कितीतरी चॅप्टर्स होते माझे. अरे कसं बापरे वाटलं? बाप. किती चॅप्टर होते, एक एक वेगवेगळे शेड्स. हा किती बिचिंगर होता माझ्या मागे. किती पिचिंग करत होता माझ्या मागे म्हणते तू. ओ माय गॉड, ओ माय गॉड. काय काय दाखवलं, सगळं दाखवलं, सगळे शेड्स दाखवले माझे. आणि मला बिग बॉस म्हणाले तुम्ही छान रणरागिणी तर बोलत, पण तुम्ही छान खेळलात हे बोलले. मी म्हटलं मला हे ऐकायचंच नव्हतं की मी छान दिसते, मी छान खेळली हे ऐकायचं होतं. आपल्या आवडत्या स्पर्धकाला जिंकवण्यासाठी डाउनलोड करा जिओ हॉटस्टार ॲप आणि वोट करा. वोटिंग लाईन सुरू राहतील शनिवार दुपारी 3 वाजेपर्यंत.